Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। जागना है तो जगाना पड़ेगा, एक राष्ट्र के लिए। विश्वास, मेहनत व स्वयंशिस्त या त्रिसूत्रीने निश्चित यश प्राप्त होते, असं प्रतिपादन संत तुकाराम नगर पोलीस स्थानकातील पोलीस उपनिरीक्षक ऋषिकेश कांबळे यांनी सोहम सार्वजनिक ग्रंथालय पिंपरी येथे केलं। ग्रंथालयाच्या वतीने 77वा प्रजासत्ताक दिनानिमित्त स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कांबळे बोलत होते। याप्रसंगी नवनिर्वाचित नगरसेवक जितेंद्र ननावरे, नगरसेविका वर्षा जगताप, सोहम सार्वजनिक ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ नेरकर यांची प्रमुख उपस्थिती होती। मान्यवराच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। जगन्नाथ नेरकर यांनी प्रास्ताविकातून सोहम सार्वजनिक ग्रंथालय हे 24 तास अभ्यासिकेसाठी सुविधा असलेली पिंपरी चिंचवड शहरातील एकमेव ग्रंथालय आहे। सोहम मधील अभ्यासिकेत आज तागायत हजारो विद्यार्थी प्रशासकीय सेवेत निवडले गेले असून आपली सेवा ते यशस्वीपणे पार पाडत आहेत। येथील संदर्भ ग्रंथाचा उपयोग विद्यावाचस्पती अर्थात PhDच्या संशोधनासाठी आवर्जून करण्यात यावा, असं आवाहनही केलं। ऋषिकेश कांबळे यांनी आपले अनुभव कथन करत विद्यार्थ्यांशी हितगुज केलं। भास्कर चौधरी यांनी सूत्रसंचलन केलं। परमेश्वर तेलंगे यांनी आभार मानलं। यावेळी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक व स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी उपस्थित होते, अशी माहिती आमचे ज्येष्ठ प्रतिनिधी प्रदीप गांधलीकर यांनी दिली। बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।